मला असं वाटतं की पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये परराष्ट्र धोरणाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं. त्यांचं परराष्ट्र धोरणातलं योगदान जे आहे ते निश्चितपणे परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा देणारं ठरलं. हा जो 10 वर्षांचा काळ आहे याच्यामध्ये अनेक विश्वविक्रम घडले असं आपण म्हणू शकतो. पहिली म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच ते पहिले पंतप्रधान राहिले की ज्यांनी सर्वाधिक देशांच्या भेटी यापूर्वी केलेल्या, जवळपास 80 पेक्षा जास्त देशांच्या भेटीवरती ते गेलेले होते. महत्वाची बाब म्हणजे या 10 वर्षांच्या काळामध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे एक पद्धतीचा आत्मविश्वास हा परराष्ट्र धोरणामध्ये आला. त्याचप्रमाणे आपण परराष्ट्र धोरणामध्ये काही लक्ष्मण रेषा या आपण आखल्या आणि त्याच्यानंतर आपल्या संयमाची कोणी परीक्षा पाहता कामा नये. आपण जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हा एक प्रचंड आत्मविश्वास जो आहे तो भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये आला. हा एक काळ असा होता की भारताचा प्रभाव हा केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण जगामध्ये वाढला. विशेष म्हणजे मग अमेरिका असेल, रशिया असेल, इस्रायल असेल, इराण असेल, शिया देश असतील, सुन्नी देश असतील, या सगळ्यांमध्ये समतोल साधणारा देश म्हणून भारताचा जो नावलौकिक झाला हा गेल्या 10 वर्षांमध्ये झाला. तर मला असं वाटतं की परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणं, सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक अपेक्षांची पूर्तता करणं, अशा अनेक बाबी या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये मला वाटतं दिसून येतं. आणि हे म्हणूनच हे 10 वर्ष परराष्ट्र धोरणामध्ये क्रांतिकारी आणि परराष्ट्र धोरणाला नवीन दिशा देणारे आणि या परराष्ट्र धोरणामध्ये नवीन प्रवाह आणणारे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल.